आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आणि राजकीय दबावानंतर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला। आदिवासी विकास विभागाअंतर्गत येणाऱ्या वसतिगृहांमधल्या 30 वर्षांची अट रद्द करण्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली। आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय आदिवासी मंत्री, आमदार आणि खासदारांची मुंबईत बैठक पार पडली। त्यात 14 ऑगस्ट 2026च्या GR मधली अट शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला। पण सरकारने एक मागणी मान्य केली असली तरी आंदोलन सुरू ठेवण्यावर विद्यार्थी मात्र ठाम आहेत। शासन निर्णयाच्या अधीन राहून वयोमर्यादा 30 होती, त्या वयोमर्यादाला सर्व आमदार खासदार यांच्या सूचनेनुसार चर्चेनुसार स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यामध्ये प्रवेशासाठी कोणाचीही वयाची अट राहणार नाही। ज्या विद्यार्थिनी सर्पदंशाने मृत्युमुखी पडलेल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ 1 कोटीची मदत करण्यात यावी। त्याच्यामध्ये फायनान्स डिपार्टमेंट असेल किंवा इतर जे डिपार्टमेंट असतील त्यांनी लक्ष घालून लवकरात लवकर ती मदत करण्यात यावी आणि 12,500 पदांची देखील विशेष पद भरतीची कधी काढणार त्याची तात्काळ नोटीस आम्हाला देण्यात यावी। जोपर्यंत 12,500 पदांची विशेष पद भरती आहे त्याच्यावरती काही सकारात्मक निर्णय येत नाहीये तोपर्यंत आम्ही पुढची आमची काय दिशा असणार आहे ते आम्ही ठरवू शकणार नाही, कारण आम्ही उपोषण तोपर्यंत थांबू शकणार नाही। दुसरीकडे आदिवासी विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरून लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं। आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची गंभीर दखल घेण्याची मागणी त्यांनी केली। पुण्यातील छात्रों की गुंज या